घारोळा येथे चंपाषष्ठीनिमित्त खंडोबा भक्त प्रल्हाद वाघमारे यांनी ओढल्या 12 बैलगाड्या। घारोळा येथे चंपाषष्ठी महोत्सवाचे दरवर्षी आयोजन। चाकूर तालुक्यातील घारोळा येथे दरवर्षी चंपाषष्ठी महोत्सव साजरा केला जातो। याही वर्षी घारोळा येथे चंपाषष्ठी निमित्त खंडोबा पालखी मिरवणूक काढत खंडोबा भक्त प्रल्हाद यांना भंडाऱ्याची आंघोळ घालून गावातील मुख्य चौकात 12 बैलगाड्या ओढण्याचा कार्यक्रम संपन्न झाला। गेल्या 12 वर्षांपासून खंडोबा भक्त प्रल्हाद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाने 12 बैलगाडी ओढण्याचा कार्यक्रम व चंपाषष्ठी महोत्सव साजरा केला जातो। या चंपाषष्ठी महोत्सवाला घारोळासह पंचक्रोशीतील वारू, खंडोबा भक्त व भाविक आवर्जून उपस्थित असतात। घारोळा गावातील प्रति जेजुरीप्रमाणे भंडाऱ्याची उधळ करत वारू खेळत गावात खंडोबा देवाची पालखी मिरवणूक काढण्यात येते व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते व रात्री बाघ्या मुरळीचा कार्यक्रम ठेवण्यात येत असतो। यावेळी सरपंच सत्यभामा अशोकराव चिंते, उपसरपंच रज्जाक शेखदार, चेअरमन प्रदीप जाधव, व्हाईस चेअरमन कल्याणराव शिंदे, तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानोबा पाटील, नागराव पाटील, नागेश शिंदे, शिवाजी शिंदे, आनंदराव शिंदे, चंद्रकांत जाधव, शरद जाधव, प्रकाश जाधव, दिगंबर सूर्यवंशी, नारायण सूर्यवंशी, पवन सूर्यवंशी, शिवलिंग उळागड्डे, शिवलाल वाघमारे, दयानंद वाघमारे, मनोज उळागड्डे, मनोहर शिंदे, हनुमान मंदिर देवस्थान समिती अध्यक्ष राजू पाटील, ईश्वर सूर्यवंशी, नरसिंग सूर्यवंशी, गंगाधर बनसोडे, श्रीहरी कनामे, नागेश बनसोडे, जीवन शिंदे, विठ्ठल सूर्यवंशी, पोलीस पाटील, गंगाधर बनसोडे, व्यंकट माळी, प्रदीप माळी, हनुमंतराव मोहिते, ज्ञानेश्वर जाधव यांच्यासह घारोळा ग्रामस्थ उपस्थित होते।
पाहुणे मंडळी कोणी जेवण केल्याशिवाय जायचं नाही. पाहुणे मंडळी बाहेर गावून आलेले मंदिरामध्ये जेवणाची व्यवस्था केलेली आहे. बाहेर गावून आलेल्या पाहुणे मंडळींना विनंती आहे की जेवणाची व्यवस्था मंदिरामध्ये केलेली आहे. लेडीज खालच्या साईडला जेवणाची व्यवस्था केलेली आहे. लेडीजला जेंट्सना वरती छतावर. नाव कुंभार आशा रामणी. मी राहणार घरोळा. आम्हाला आमच्या गावाचा अभिमान आहे की आमच्या गावात 10 वर्ष झालं बाया गाड्या वडण्याचा कार्यक्रम भक्त प्रल्हाद हे करत आहेत. आमच्या गावात खंडोबाचं ही मंदिर आहे. चंपाषष्ठी या दिवशी 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम केला जातो. हे करत असताना आमच्या गावात जेजुरीला जसे भंडाऱ्याची उधळण होते तशीच आमच्या गावात देखील खंडोबाची उधळण होते. मी कॉलेजला गेले किंवा शाळेत गेले तेव्हा माझ्या मैत्रिणी मला विचारत होत्या हे खरंच आहे का. तर मी माझ्या मैत्रिणींना स्वइच्छेत आणून दाखवलं की हे कार्यक्रम ते स्वतःच ओढतात आणि हे आमच्या गावात 10 वर्ष झालं. राधा महादेव. मी येथील
घारोळा गावातील रहिवासी विद्यार्थिनी आहे. आमच्या गावात खंडोबाचे मंदिर आहे. भक्त प्रल्हाद वाघमारे हे आमच्या 20 दिवसाचे उपास धरतात आणि 21व्या दिवशी ते 12 बैलगाड्या ओढतात. बाहेरील गावातील व्यक्ती आमच्या गावात बघण्यासाठी येतात. कार्यक्रम झाल्यानंतर सर्वांना जेवणासाठी जेवायला गेल्यानंतर माझ्या मैत्रिणी मला विचारतात की तुमच्या गावात खरेच 12 बैलगाड्या ओढतात का? हा, मी 12 वर्ष झाले तेव्हापासून बघते 12 गाड्या आमच्या गावात ओढतात. ते पण येऊन बघून गेलेल्या आहेत. जे मैत्रिणी मला विचारत होत्या त्यांना मी आणून सुद्धा दाखवले. ते लातूर येथील होत्या मुली, त्यांना मी ते साक्षात आणून दाखवले. ते मग त्याने सत्य मानले. मला अभिमान वाटतो की भक्त प्रल्हाद हे आमच्या गावात 12 बैलगाड्या ओढतात. हे आमचे घारुळ गाव हे अख्ख्या महाराष्ट्रात गाजलेले आहेत. आमचे गाव धार्मिक आणि संप्रदायी आहे. आमच्या गावात दोन सप्ते घडतात. ते मी जन्मल्यापासून अगोदरपासून घडतात. आमच्या गावात खूप अन्नदान होतं. सतत मंदिरामध्ये अन्नदान होत राहतं. नमस्कार, मी व्यंकट मोतीराम माळी, घारोळा गाव एक आदर्श गाव आहे. आदर्श गाव या निमित्तानं आहे, दरवर्षी आमच्या गावामध्ये इतकं सांप्रदायिक लोक आहेत. एक हरिनाम सप्ताह, गेली 40 वर्षापासून हरिनाम सप्ताह, रामायण तसेच शिवनाम सप्ताह गावामध्ये अगदी उत्साहाने साजरा केला जातो. आणि विशेष म्हणजे पंचषष्ठीचा हा कार्यक्रम न भूतो न भविष्य अशा प्रकारे कुठल्याही गावामध्ये न होता आमच्या गावामध्ये यात्रा या पंचषष्ठीच्या निमित्तानं भरते. अनेक गावचे पंचक्रोशीतीलच नाही, पूर्ण जिल्ह्याच्या बाहेरील वारू भक्त मंडळी इथं आणि येतात आणि सर्व त्या ठिकाणी हा कार्यक्रम अगदी उत्साहाने साजरा होतो. आणि आमच्या गावचा एक भक्त, खंडेरायाचा भक्त असणारा भक्तराज नारायण वाघमारे आणि दिगंबर अप्पा सूर्यवंशी ह्या दोघांनी जी यात्रा चालू केली गेली 11 वर्षापासून, कसल्याच प्रकारचं आणि काही वाद न होता अगदी आनंदानं साजरा होत आहे. आणि याही वर्षी आणि बरेच गावातील, बऱ्याच आणि शहरातील, जिल्ह्यातील सर्व मंडळी या यात्रेला दर्शनासाठी आणि इथं बरेच लोक त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि या खंडोबाचे बरेच असणारे आतापर्यंत प्रसाद घेऊन जातात, नारळ घेऊन जातात. बऱ्याच जणांचे लग्न झाली, बऱ्याच जणाला मुलं झाली. अशा प्रकारची एक आणि ह्या आमच्या येथील दैवताची एक परंपरा त्या ठिकाणी चालू आहे. आणि खंडेरायाचा आशीर्वाद ज्यांना मिळाला त्याला हमखास त्याला यश आल्याशिवाय राहणार नाही. त्याच्या मनामध्ये मनोकामना आहे ते पूर्ण करण्याचं काम खंडेरायानं आमच्या आदर्श गावामध्ये गेली 11 वर्षापासून अगदी हिरिरीनं त्या ठिकाणी चालू आहे. आणि गावातले तर इतकी उत्साह मंडळी आहे. दरवर्षी एक जण महाप्रसाद, संध्याकाळी हा कार्यक्रम संपला की महाप्रसाद होतो आणि महाप्रसादाच्या नंतर वाघा मुरळीचा कार्यक्रम, अगदी खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटील अशा प्रकारची सुंदर सुंदर भावगीतं, अशा प्रकारचा आनंद सोहळा हा संपन्न त्या ठिकाणी केला जातो. आणि हे आदर्श गाव लातूर जिल्ह्यामध्ये असा कार्यक्रम कुठेही त्या ठिकाणी होत नाही. मीच म्हणत नाही, बरेच असणारे परगावचे मंडळी सुद्धा या गावाला आदर्श गाव म्हणतात. वारकऱ्याचं त्या ठिकाणी गाव आहे. इथं कसल्याच प्रकारचा जातीभेद, वाद विवाद कसलाही त्या ठिकाणी नाही. म्हणून आम्हाला अगदी आनंद वाटतो. कृष्णहरी अशोकराव चिंते. खरं तर आमचं गाव हे धार्मिक आहे. ही संबंध लातूर जिल्ह्यात नाही ते बाहेरच्या आसपास सुद्धा जिल्ह्यामध्ये या आमच्या गावची माहिती आहे. आज चंपाषष्ठी निमित्त आमच्या गावामध्ये गेल्या 11 वर्षापासून हा कार्यक्रम भक्त प्रल्हाद वाघमारे व दिगंबराप्पा सूर्यवंशी यांच्या माध्यमातून 12 गाड्या ओढण्याचा हा एक कार्यक्रम आमच्या गावामध्ये चालू आहे. परिसरातील अन्य दुसऱ्या जिल्ह्यातील सुद्धा लोक आमच्या गावामध्ये या कार्यक्रमासाठी येतात. सकाळी सकाळी त्यांना भंडाऱ्याची आंघोळ घातली जाते. परिसरातली वारू आमच्या गावात येतात. सकाळी आंघोळ घातल्यानंतर पूर्ण गावात त्यांनी प्रदक्षिणा करतात. नंतर दुपारी 4च्या सुमारास हा त्यांचा कार्यक्रम अगदी पारंपरिक पद्धतीने नव्हे, सगळ्या गावाच्या सामुदायिक मिळून आम्ही हा कार्यक्रम साजरा केला जातो आहे. गेल्या जवळपास आता ही 12 वर्ष होऊन गेले ह्यांना. आता 11 वर्ष होऊन गेलेत, आता ही 12 वर्ष चालू आहे. या माध्यमातून हा कार्यक्रम चालू आहे. आमच्या गावात सामुदायिक
त्यांच्या माध्यमातून खंडोबाचं मंदिर सुद्धा आम्ही एक सुंदर बांधकाम केलेलं आहे. सगळी आरती झाल्यानंतर सुद्धा आमच्या गावात महाप्रसाद दरवर्षी या कार्यक्रमानिमित्त केला जातो आहे. एक खरोखर तर खूप धार्मिक आहे. आम्हाला सांगायला सुद्धा अभिमान वाटतोय. आमच्या गावात 2 सप्ते होतात आणि आमच्या गावामध्ये असं मंदिर नाही असं नाही. आमच्या गावामध्ये महादेवाचं मंदिर आहे, पांडुरंगाचं मंदिर आहे, रुक्मिणी आई साहेबाचं आहे, परत माऊलीचं मंदिर आहे, हनुमंतरायाचं आहे, असे प्रत्येक वेगवेगळे खंडोबाचं मंदिर आहे. सगळ्याचे मंदिर आमच्या गावामध्ये स्थापना आहे. आमचं हे करण्याचं एकच उद्देश आहे, आपल्या गावची तरुण पिढी संप्रदायाकडे वळणं गरजेचं आहे, निर्व्यसनी होणं गरजेचं आहे, व्यसनापासून दूर राहणं हे गरजेचं आहे. आमच्या गावातला प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक घरातला व्यक्ती कार्यक्रमासाठी हजर राहतोय. दररोज रामायण असो, परत सप्त्यामध्ये असो, त्या प्रत्येक कामाला आमच्या गावातला प्रत्येक व्यक्ती हजर असतोय. हा कार्यक्रम आहे चंपाषष्ठीचा. हा भक्त प्रल्हाद वाघमारे यांच्या माध्यमातून गेल्या 11 वर्षापासून चालू आहे. ही परंपरा आम्ही चालू ठेवून त्यांना सहकार्य करण्याचा गावकऱ्याचा प्रयत्न आहे. आम्ही सुद्धा करणारच आहोत आणि हा कार्यक्रम पुढची सुद्धा पिढी चालू ठेवण्याचा आमचा मानस आहे.